लहान मुलांच्या आहारावर बोलायचं म्हणजे खरंच एक महत्त्वाचा विषय आहे. आजच्या काळात बरेच पालक या गोष्टीत कन्फ्यूज्ड असतात की त्यांच्या मुलाला काय द्यावं आणि काय नको द्यावं. मग चला, आज या सगळ्या गोष्टींवर विस्तारात बोलूया. सगळ्यात आधी समजून घेऊया की लहान मुलांना न्यूट्रिशन का महत्त्वाचं आहे. जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हापासून ते 6 वर्षांपर्यंत त्याचा ब्रेन डेव्हलपमेंट सगळ्यात जास्त होतो. या काळात योग्य पोषण मिळालं नाही तर मुलाच्या फिजिकल आणि मेंटल ग्रोथवर परमनंट इफेक्ट होऊ शकतो. म्हणूनच या काळात आपल्याला एक्स्ट्रा केअरफुल असावं लागतं. खरं तर या वयातील योग्य पोषण मुलाच्या इम्यून सिस्टमला मजबूत बनवतं आणि फ्युचरमध्ये होणाऱ्या डिझिजेसपासून प्रोटेक्शन देतं. आता बोलूया स्पेसिफिक एज ग्रुप्सबद्दल. 0 to 6 मंथ्समध्ये फक्त आईचं दूध द्यावं. हे सगळ्यांना माहीत आहे, पण काही मदर्सला वाटतं की त्यांच्याकडे पुरेसं दूध नाही. बहुतेक वेळा हे सायकोलॉजिकल असतं. रेग्युलर फीडिंग केल्यास मिल्क प्रोडक्शन ऑटोमॅटिकली इन्क्रीज होतं. पाणी, हनी किंवा कोणतंही बाहेरचं पदार्थ या काळात देऊ नका. आईचं दूध हे परफेक्ट फूड आहे या वयासाठी, कारण त्यात सगळे एसेन्शियल न्यूट्रिएंट्स असतात आणि ते इझिली डायजेस्टेबल असतं. 6 मंथ्स नंतर स्लोली सॉलिड फूड इंट्रोड्यूस करायला सुरुवात करावी. पहिल्या फूड्स म्हणून राईस सिरियल, मॅश्ड बनाना, बॉइल्ड आणि मॅश्ड व्हेजिटेबल्स देऊ शकता. एकावेळी एकच नवीन फूड इंट्रोड्यूस करा. 3 ते 4 दिवस वेट करा, ॲलर्जिक रिॲक्शन आहे का ते बघण्यासाठी. कॉमन ॲलर्जन्स जसे की नट्स, एग्स, फिश हे थोडं नंतर द्या. हळूहळू टेक्स्चर बदलत जा. पहिले स्मूथ प्युरी, नंतर लंपी आणि शेवटी फिंगर फूड्स. 1 ते 3 वर्ष हा क्रिटिकल पिरियड आहे. या वयात मुलं खूप ॲक्टिव्ह असतात आणि त्यांना एनर्जीची गरज जास्त असते. पण त्यांचं स्टमक साईज अजूनही छोटं असतं, म्हणून फ्रिक्वेंट स्मॉल मील्स देणं बेहतर. दिवसातून 3 मेन मील्स आणि 2 हेल्दी स्नॅक्स द्या. या वयात मुलांना दिवसभरात 1000 ते 1600 कॅलरीजची गरज असते, त्यांच्या ग्रोथ आणि ॲक्टिव्हिटी लेवलनुसार. प्रोटीन हा ग्रोईंग चिल्ड्रनसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. दाल, एग्स, चिकन, फिश, पनीर हे सगळे इन्क्लूड करा. व्हेजिटेरियन फॅमिलीजसाठी दाल राईस कॉम्बिनेशन परफेक्ट प्रोटीन देतो. आयरन डेफिशियन्सी हा कॉमन प्रॉब्लेम आहे लहान मुलांमध्ये. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, डेट्स, रेझिन्स हे आयरनचे गुड सोर्सेस आहेत. व्हिटॅमिन सी रिच फूड्स जसे की ऑरेंज, टोमॅटो यांच्यासोबत आयरन रिच फूड्स द्यायला आयरन ॲब्झॉर्प्शन वाढतं. कॅल्शियम बोन डेव्हलपमेंटसाठी जरुरी आहे. मिल्क, योगर्ट, चीज हे ऑब्व्हियस सोर्सेस आहेत, पण सेसमी सीड्स, ग्रीन व्हेजिटेबल्समध्येही कॅल्शियम असतं. व्हिटॅमिन डी साठी थोडा सन एक्सपोजर जरुरी आहे. सकाळी 10 वाजेपूर्वी किंवा संध्याकाळी 5 वाजेनंतरचा सन सेफ आहे. आता येऊया हेल्दी ईटिंग हॅबिट्स डेव्हलप करण्याबद्दल. फॅमिली मील्स खूप महत्त्वाचे आहेत. मुलं पॅरेंट्सना ऑब्झर्व करून शिकतात. तुम्ही हेल्दी फूड एन्जॉय करून खात असाल तर मुलंही तसंच करतील. टीव्ही बंद करून, फोन बाजूला ठेवून फॅमिलीसोबत बसून जेवण करा. हे बॉन्डिंग टाईम असतं आणि मुलं प्रॉपर ईटिंग मॅनर्स शिकतात. व्हरायटी हा की आहे. सेम फूड रोज देऊ नका. डिफरंट कलर्स, टेक्स्चर्स, फ्लेवर्स ट्राय करा. मुलाला नवीन फूड आवडलं नाही म्हणून इमिजिएटली गिव्ह अप करू नका. रिसर्च सांगतं की कधीकधी 10 ते 15 वेळा ट्राय करावं लागतं नवीन फूड एक्सेप्ट करण्यासाठी. पेशन्स ठेवा आणि पॉझिटिव्ह अप्रोच घ्या. जंक फूड कम्प्लिटली अवॉइड करण्याची गरज नाही, पण लिमिट करा. ओकेजनल ट्रीट्स ओके आहेत, पण डेली हॅबिट बनवू नका. होममेड अल्टरनेटिव्स ट्राय करा. पिझ्झा बनवायचा असेल तर होल व्हीट बेस वापरा, व्हेजिटेबल्स ॲड करा. ॲडेड शुगर्सला विशेष लक्ष द्या. ब्रेकफास्ट सिरियल्स, फ्लेवर्ड योगर्ट आणि पॅकेज ड्रिंक्समध्ये जास्त शुगर असतं. हायड्रेशन पण महत्त्वाचं आहे. प्लेन वॉटर सगळ्यात बेस्ट आहे. शुगरी ड्रिंक्स, पॅकेज ज्युसेस लिमिट करा. फ्रेश फ्रूट ज्यूस ओकेजनल ट्रीट म्हणून ओके आहे, पण होल फ्रूट्स बेहतर आहेत फायबरसाठी. शेवटी सांगायचं आहे की पेशन्स ठेवा. हळूहळू गुड हॅबिट्स डेव्हलप होतात. मुलाला फोर्स करू नका जेवायला. पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करा. फूड कोणती पनिशमेंट किंवा रिवॉर्ड म्हणून यूज करू नका. हेल्दी रिलेशनशिप विथ फूड डेव्हलप करणं हे लाँग टर्म गोल आहे. रिमेंबर, एव्हरी चाइल्ड इज डिफरंट. काही मुलं ॲडव्हेंचरस ईटर्स असतात, काही पिक्की. आपल्या मुलाला ऑब्झर्व करा आणि अकॉर्डिंगली ॲडजस्ट करा. पीडियाट्रिशियनच्या रेग्युलर चेकअप्स घ्या ग्रोथ ट्रॅक करण्यासाठी. हेल्दी ईटिंग हॅबिट्स आत्ता डेव्हलप केल्यास ते लाईफ लाँग बेनिफिट्स देतील.